आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। या देशाला नवे किंबहुना जगाला शांतीचा संदेश दिला। त्याच शांतीचं प्रतीक आपला स्वाभिमानाचा निळा झेंडा या ठिकाणी डॉक्टर निकिताताई बाबासाहेब देशमुख यांच्या शुभ हस्ते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होतोय। त्यांनी करावा अशी विनंती आहे। सर्वांनी उठून उभं राहायचं आहे। सन्माननीय ॲडव्होकेट मारुतीराव ढाले साहेब, सन्माननीय अंकुश भाऊ येडगे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी तैलचित्राचं पूजन होत आहे। स्वयं प्रकाशित व्हा, अत्यधिक भव। डॉक्टर मॅडम यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आणि या भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आज इथे उपस्थित या महूदगावच्या प्रथम नागरिक विबाळताई, त्याचबरोबर सर्व मान्यवर मंचावरती मंचासमोर बसलेले सर्व मान्यवर, सर्व भीम सैनिक, सर्व माझ्या माता भगिनी, मला खरं तर या जयंती मंडळाचं खूप खूप कौतुक करावं असं वाटतंय, कारण त्यांनी मला 8:30चं टायमिंग दिलं होतं आणि अतिशय टायमिंगवरती आपण हा कार्यक्रम चालू केला, त्याबद्दल या जयंती मंडळाचं खरं तर कौतुक आहे। आणि आज आत्ताच थोड्या वेळापूर्वी ज्या 2 चिमुकल्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, खरं तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य मला आठवतं, ते म्हणजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते प्राशन करेल ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। आणि हे आपण अनुभवतोय आज या 2 चिमुकल्यांनी जे आपलं मनोगत व्यक्त केलं त्याच्यातून आपण अनुभवतोय। आपण सर्वजण खरं तर खूप नशीबवान आहोत की आपण या भारत भूमीत जन्माला आलो
आणि या भारत भूमीला आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे महामानव आपल्याला प्राप्त झाले. पण त्यांचं आयुष्य जर आपण पाहिलं, आता थोडक्यात त्यांनी सांगितलं जन्म किती तारखेला झाला आणि हे, पण त्यांचं जर आयुष्य तुम्ही पाहिलं तर संपूर्ण आयुष्यात शिक्षण घेत असताना खूप संघर्ष त्यांना सहन करावा लागला. पण या संघर्षाला त्यांनी एक वाट देत आपल्या सर्वांना समतेचा दिशा देत आजचा हा दिवस फक्त भारतातच नाही तर विदेशातही, कॅनडा, कोलंबिया, ब्रिटनमध्ये सुद्धा समता दिवस म्हणून आजचा हा दिवस साजरा केला जातो. याचा आपल्या सर्वांना अभिमान वाटला पाहिजे. आज खरं तर इथं महिला भगिनी खूप मोठ्या प्रमाणात इथं उपस्थित आहेत. काही महिला भगिनी मी त्यांना ओळखते की त्या नोकरदारही आहेत. तर त्यांना मला आवर्जून सांगावंसं वाटतं की आता हे मॅटर्निटी लीव्ह आपल्याला जी असते, जेव्हा आपण कोणत्याही सरकारी किंवा प्रायव्हेट कंपनीत जेव्हा काम करत असतो तेव्हा आपल्याला 6 महिन्याची मॅटर्निटी लीव्ह असते. पण ही त्यावेळी भारतीय संविधान जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं त्यावेळी आपल्या सर्व माता भगिनींना देखील तितकाच न्याय देण्याचं काम त्यांनी केलं. आणि हे मॅटर्निटी बेनिफिट बिल त्यावेळी आपल्याला हे जे सवलत आहे ती आपल्याला या भारतीय संविधानामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेली आहे. आणि मतदानाचा हक्क जर तुम्ही पाहिलं, ब्रिटनमध्ये सुद्धा सुरुवातीला फक्त सुशिक्षित ज्या महिला आहेत, नोकरदार महिला आहेत, त्यांनाच फक्त मतदान करण्याचा अधिकार होता. पण आपल्याला या भारतीय संविधानामुळे प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे. आणि प्रत्येक मताचं मूल्य हे एक आहे. म्हणजे पुरुष यांचं मतदानाचं मूल्य जास्त आणि महिला यांचं मतदानाचं मूल्य कमी असं नाही. हे सर्व आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला मिळालेलं आहे आणि आपण आजन्म त्यांचे ऋणी राहू असं काम त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात केलेलं आहे. या दिनानिमित्त आपण सर्वजण त्यांना विनम्र अभिवादन तर करूच या, पण मला हे देखील सांगावं असं वाटतंय. मी एक लेख वाचला सत्तापै साहेबांचा की फक्त नाचून नाही तर वाचून आम्ही साजरी करणार आहोत. तर हे ध्येय आपण लक्षात ठेवूयात की आजची ही जयंती फक्त नाचून नाही तर त्यांचं जे चरित्र आहे ते वाचून आपण साजरी करूयात. आणि